भावाच्या निधनानंतर लहान भावाने केलं गरोदर वहिनीसोबत लग्न. संपूर्ण गाव कुटुंबासारखं पाठीशी उभं राहिलं. भारसवाडा गावाने तसेच धनुरे कुटुंबाने दाखवलेली ही संवेदनशीलता समाजातील अनिष्ट प्रथांना छेद देणारी असल्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. मंडळी, नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातील भारसवाडा या गावात संवेदनशीलतेचा अनोखा आदर्श समोर आलाय. राजेश्वर धनुरे या तरुणाने आपल्या भावाच्या मृत्यू झाल्यानंतर गर्भवती असलेल्या वहिनीसोबत विवाह केला. भारसवाडा येथील संतोष धनुरे या 24 वर्षीय तरुणाचा 7 महिन्यापूर्वी शीतलसोबत विवाह झाला होता. मात्र काही दिवसांपूर्वी एक अपघात झाला आणि या अपघातात संतोषांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी शीतल 3 महिन्यांच्या गर्भवती होत्या. या कठीण परिस्थितीत शीतलचं भविष्य सुरक्षित राहावं आणि तिच्या पोटातील बाळाला आधार मिळावा यासाठी सरपंच आणि गावकऱ्यांनी पुढाकार घेतला. गर्भवती शीतलचं लग्न मयत संतोष याचा लहाना भाऊ राजेश्वर याच्याशी करून देण्याचा प्रस्ताव गावकऱ्यांनी मयताच्या कुटुंबियांसमोर मांडला. पण नातेवाईक आणि समाज काय म्हणेल या भीतीने कुटुंबियांनी लवकर निर्णय घेतला नाही. मुलीकडच्या आणि मुलाकडच्या लोकांची गावकऱ्यांनी समजूत घातली आणि दोन्ही कुटुंबियांनी लग्नास होकार दिला. त्यानुसार संतोषचा लहान भाऊ राजेश्वर याचा 2 दिवसांपूर्वी शीतलसोबत विवाह पार पडला. राजेश्वरने आपल्या वहिनीचा हात धरत तिच्या पोटातील बाळाला वडिलांचं नाव आणि प्रेम देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. विशेष म्हणजे मुलामुलीची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने संपूर्ण गावाने लग्नाचा खर्च उचलला. शीतल आणि राजेश्वरच्या लग्नात गावजेवण देण्यात आलं. भारसवाडा गावाने तसेच धनुरे कुटुंबियांनी दाखवलेली ही संवेदनशीलता समाजातील अनिष्ट प्रथांना छेद देणारी असल्याचं यावेळेस म्हटलं जातं आणि या कुटुंबियांचं सर्वच स्तरातून विशेष असं कौतुक केलं जातं. तर मंडळी, एखाद्याच्या आयुष्यात एक भयंकर असं वादळ येतं आणि सगळं संपल्याची स्थिती निर्माण होते, तेव्हा एखादा निर्णय पुन्हा नव्याने उभं राहण्याचं बळ देतो आणि हीच वेळ अतिशय महत्त्वाची असते. नांदेडच्या लोहा तालुक्यातल्या भारसवाडा या ठिकाणची घडलेली ही घटना आणि रस्ते अपघात, तसेच रस्ते अपघातामध्ये आपला नवीन संसार हा फुलण्याच्या आधीच संपलेला असताना शीतल नावाच्या या तरुणीवर मोठं संकट कोसळलेलं होतं. पोटात बाळ होतं आणि बाळाच्या वडिलांचं छत्र हे हरवलेलं होतं. वडिलांना, त्या बाळाच्या वडिलांना मृत्यूने गाठलं होतं. पण त्या वडिलांचा भाऊ आणि त्या भावाने या बाळाला आपलं नाव आणि प्रेम हे या माध्यमातून देऊ केलं. खरंच अतिशय संवेदनशील अशी ही घटना निश्चितच मन सुखावणारी आहे. मंडळी, याबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.